यांना बघा घाबरलेत, फुल घाबरलेत. जरा मातीची ओरडायला लागलाय भाई, पडा इथला. अरे मी नाही, आज मला ठोकायलाच घेतलाय सगळ्यांनी. यस, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. ओह माय सबस्क्राईब. थँक्स. सबस्क्राईब, सबर रबर सगळं स्क्राईब. Avengers, you ready? Let's go. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण चाललोय पेक फोर्टला, ज्यालाच विकटगड असंही म्हणतात, जे की नेरळमध्ये, माथेरानमध्ये लोकेटेड आहे. तर आज आपण निघतोय नेरूळ मधून आणि चला तर मग जॉईन व्हाय आपण जर्नीमध्ये. आता आम्ही पोचलोय इथे करंजाडीमध्ये. आर्यन आहे माझ्यासोबत, इकडे आशू आहे आणि आशूची बायको. नवीन मेंबर आहेत हे दोघं जण. पर्सनल प्लॅन आहे. इकडे अभि आहे आणि अभिची मैत्रीण आहे दीक्षा. ओके अभि, काय रिस्पेक्ट ब्रो. आज अभिनी परत एकदा इनोसंट कोपऱ्याचं हे घातलंय, टी शर्ट घातलाय, स्पॉन्सर्ड बाय स्टॉपवेअर. नाही त्यांनी स्वतःनी बनवलंय. स्टॉपवेअर प्रिंटेड आहे आणि इकडे डॉगिनर चालू जाते. चला तर तिथं निघूया आणि डायरेक्ट नेरळला भेटूया. नेरळला अजून 2 मेंबर जॉईंट होतील आपल्याला. ओके, त्याच्यानंतर आपण ठिकाणा ट्रेकिंग चालू करूया. चला तर मग भेटूया नेरळला. माथेरान मला काय फर्स्ट टाइम मी आलोय. आठवतच नाही ना आलो रे माथेरानला. हेल्मेट लावू शकतो ना गाडीला? लॉक असेल तर कसे अच्छा दा हे बघ ना कसलं आहे. थंडी बघ ना. पापा एवढी पण टोप गर्दी असेल, एवढी गर्दी असेल. आता आम्ही माथेरानला पोहोचलोय. 360 व्ह्यू बघा, 360 व्ह्यू. जाम थंडी बसते इथे. हो चल हँडल बघतो. हँडल लॉक करत हो, हँडल लॉक विथ आता हेल्मेट पण लावते. फायनली आम्ही पोहोचलो आहोत. जाम थंडी वाजते. फर्स्ट टाइम आले माथेरान. जायची इच्छा होती पण प्लॅनच नाही कधी बनायचा. आर्यन आखडलाय आणि मी थंडी चला खूप थंडी. बोलला असता मला मी जॅकेट घेतलं असतं. पार्किंगचे पैसे भरायला चालू आहे. काका आहे, हेल्मेट ठेवतो इथं. हा ठेव. आणि आम्ही आता इथनं चोरून नेऊ. आम्ही आता पैसे देतोय कमवलेले. कॅशियर बघा. आम्ही ऍक्च्युली गाडीचे पैसे भरतोय. आर्यन शेठ कोण सर? आर्यन स्वतः तो बघा दिसतात काय
पैसा तीन गाड्या खरा पैसा तर आर्यनकडेच आहे, पण तो मला उगीच बोलतो 2 मोबाईल आणि पैसे आहेत तुझे, तो पैसे आहेत. खरा पैसा बघा आर्यन द बॉय. आईला घे लोलव अरे लोललास तू. तिकीट काढली आम्ही. काकांनी 60 रुपयाचं बिल लावलं आम्हाला पर पर्सन. हे बघा काका इकडे पैसे पे करा कधी आले तर. आम्ही दोघं पहिल्यांदा आलो आणि आम्ही दोघं कुडकुड झालेलो आहोत. थंडी वाजते बोलला हा थंडी वाजते, अभिला वाजते, आर्यनला वाजते, आशु तर गेलाय. थंडी वाजत नाही मला तिकडे नवीन माणसं त्याला थंडी जरा माथेरानमध्ये सहन करा माहिती. अशी बोलते माझी थंडी तर कधीच उडाली. भरपूर पब्लिक आले इथं. काय पब्लिक आहे यार, पहिल्यांदा मी आलो पण एवढी पब्लिक थंडी जामच पब्लिक. मजबूत आहे ना पब्लिक. प्रमाणाच्या बाहेर पब्लिक आहे. आपल्याला काय माथेरानला नाही जायचं, आपल्याला तिकडे जायचं. public असणार भाई इकडे. इकडनं खाली जाऊ. ही बघा ही एंट्री आहे, ही एंट्री आहे. एंट्री पासून लक्षात नाही आमचे मामा. आम्ही इथनं खाली जाऊ. ओके, आम्ही ह्या साईडला गाड्या लावल्यात, राईट साईडला 2 व्हीलर्स लावायच्यात. इथे पण आहेत, पण लावू शकतात जसं तेच कन्व्हिनियंट सांगतील तसं. हे हेल्मेट ठेवायचे. आता आम्ही निघालोय. वाजलेत किती? 8:17 झाले. आणि अभिची मैत्रीण आलेली आहे सेजल आहे. गावात पिशवी दिसते. सेजल तिचा बॉयफ्रेंड. ओके, आणि हे असं आमचं कबाडखाना आहे ज्याच्यामध्ये आम्ही काय कोड वगैरे ठेवलेले आहेत. आणि पाऊस तर दिसत नाही लक्षणं. ओके, आता आम्ही निघतोय 8:30 वाजता. होपसो आम्ही 9:30 पर्यंत त्या गणपतीच्या इथे असू, इथे पाया पडत असू. चला तर मग भेटूया. एवढी सर्व आमची गँग आहे. हो, हे सर्व आता युट्यूबला आहे. इथनच असेल ना, काय करायचं? इथनच जायचं ना. हा पहिला लेफ्ट झाला. पहिला लेफ्ट झाला ना, पहिला लेफ्ट झाला. विचारतो मी इकडे. चला, आमची गाडी तिकडनं आम्ही लेफ्ट घेतला, आणि त्याच्या पुढे एक गाडी होती. तिथनं लेफ्ट घेतला. अरे अक्षय हा सांगते तू 5 हजाराचे हेडफोन घेतलेस आणि जे किल असतात 0. साला किल 0 असतात की 5-6 असतात किल. बॉट्स असतात बॉट्स. बॉट्स अक्षय M24 एवढी भारी चालवतो ना. म्हणजे बहुतेक मला M249 सोबतच लग्न करायला लागेल. विदाउट स्कोप. ओके, आता आम्ही चाललो पार्किंग एरिया मधून. बघूया एकदा, विचारूया इकडे कुठे जायचं, काय जायचं, काहीच आयडिया नाही आहे. एंट्रन्स दाखव. हा आमचा बेकार एंट्रन्स आहे एकदम. आईच्या गावात व्हिडिओच करू द्यायचे. आमची एंट्री अजय देवगण सारखी. असे 2 गाड्या घेऊन येणार. काय विषय विषय काय? कॉन्टेंट देतो. हा चला, पुढे तुला कंटेंट आहेत. आता रहदारीचा रस्ता लागलाय. आता आम्ही इथनं चालत जातो. मला नाही वाटत इथनं डायरेक्ट दरीच आहे. ही रस्ता दाखव, कॉन्टेंट द्यायला ना आली, ही डायरेक्ट न्यूजच देणार आहे आपल्याला. हे काम करूया आपण, असेच जाऊया. अरे इथनं नको जाऊया. जाऊ शकतो इथून. अरे हे असं जाऊया ना. व्हिडिओ काढता एकदा फुटणार आहे. बहुतेक कंटेंट काय अपलोड नाही होणार. मी डायरेक्ट अपलोड होणार आहे. व्हिडिओ काढता फुटणार. तुम्ही मला फोटोत बघू शकता आणि त्यांचं रिझन हे सर्व असतील. उरलेले 7 जण. चला, आणि आता ऍक्च्युली आम्हाला पहिल्यांदा माथेर आणलं, मस्त वाटतंय. ते जरा मातीची ओरडायला लागलाय, भाई पडा इथला. अरे मी नाही. ये इकडे.
चिल आहे एकदम पाळीव आहे. आणि नेरळला चाललंय नेरळला. ए इकडे माथेरानमध्ये चाल. इकडे तिकडून उतरलोस ना इडिया, हे बघ ती चाललेत ना ती गँग. तिकडून उतरलोस तू शॉर्टकट कशाला एवढं चालवलं? हे बघा तिकडनं नाही रे उतरू शकत. अरे उतरू होतं इझी, मी रस्ता दाखवलेला. हे आमची गँग आहे. उतरला नाहीस तू. अरे तो अभि येतोय ना तिथनं यायला पाहिजे होतं. मी बघतोय तुम्ही कोण पडतंय का. हा ट्रॅक आहे. या ट्रॅक पकडून पुढे जायचं आहे. ओके एकदम भारी नेचर आहे. थंड थंड चांगलं वाटतंय. वाटतंय. थंड वाटतंय. एवढ्या दिवस गरमीत मेलो पण आता थंड वाटते. आधी यायला पाहिजे तिथं. आणि आता नाही इकडे काय पण हा? आलो असतो हो तरी. हो थंडी भेटली आलो असती. असतो ना एवढं नाही काय पण तू असं करतो यार. अरे वेड्या नाही अरे येऊ शकत यायला पाहिजे आपण. तो आपले वेड्या. भरपूर प्लॅन्स होते. मग आता माळशेजरी जायचं. माळशेत बघू आता नाही बघूया कसं काय ते. आता सध्या ह्या प्लॅनवर फोकस करूया. जिथे आलोय तिथे आपण फोकस करूया. नजारे इथले हा व्ह्यूज आपण एक्सप्लोअर करूया आणि त्याचा आनंद लुटूया. कलावंदीचा ब्लॉग बघितला असेल ना, त्याच्यापेक्षा ते सुंदर व्ह्यूज आहेत. दर्या चांगले आहे. डायरेक्ट कारण तुम्ही पण होऊ शकते इथे. हा बघा हा टनेल टाईप आहे एकदम. म्हणजे झाडांचं जे सावली आहे सावड आहे एकदम भारी आहे. कडक वाटतंय. भारी आहे. आता आम्ही ट्रॅकपासून सरळ चाललो. ओके इथनं सरळ जायचं आहे स्ट्रेट जिथपर्यंत ते आपल्याला देवळाची जी एंट्रन्सची एक कमान आहे छोटी ती नाही लागत तिथपर्यंत इथनं सरळ जायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हा एक सुंदर असा व्ह्यू आहे. ओके आणि बघायला पण खूप भारी वाटतंय. मोबाईलमध्ये कितपत येईल आय डोंट नो बट बघायला खूप चांगलं वाटतंय. हे बघा हा बघा एक सुंदर व्ह्यू आहे. ओके आणि डायरेक्ट खोल आहे. सही आहे. फोटोग्राफी व्हिडिओग्राफी सिनेमॅटिक कॉल टू द आशुतोष नागवेकर फॉर दिस पर्पज यू कॅन कॉल दी डिरेक्टली आशुतोष नागवेकर. काय विषय माझं दुःख म्हणजे टोपी हरवली. मला कळलं असतं काल मला टोपी तर तुम्ही घेतली असती विकत. आता हेल्मेट आहे पण हेल्मेट घाल ना. मग हेल्मेट घाल ना तू. हेल्मेट घालायला काय प्रॉब्लेम आहे तुला. हेल्मेट घालून तू चालू शकतोस माहिती आहे. ऊन जरा कमी लागेल. आज ऊन जरा जास्तीच आहे. लोक येत आहेत ॲक्च्युली इकडनं जाऊन आणि आम्ही आता चालू आहे. भरपूर उशीर झाला आहे ॲक्च्युली. 8:30 वाजलेत. 8:45 पण झालेत. ओके 8:30 पण नाही 8:30 वाजता तर आम्ही तिकडनं निघालेलो काहीतरी 8:20पर्यंत. ओके आणि आता 8:45 वाजले असतील. थोडंसं ऊन आहे. थोडंसं प्रॉब्लेम तर येणारच आहे आम्हाला. उतरताना चढायचं नाही आहे इथेच एवढं. उतरताना थोडंसं प्रॉब्लेम येईल. लेट्स सी. हळूहळू जाऊ. काहीच विषय नाही आहे तसा आमचा. हळूहळू जाऊ मजा मस्ती करत आणि खूप चांगला व्ह्यू आहे. थोडंसं थंडावा पण आहे. माथेरान बोलल्यावर थंडी असणारच 100%. काहीतरी टेम्परेचरमध्ये असेलच थंडी. तर मग व्ह्यू पण मस्त आहे. व्ह्यू एन्जॉय करतो आहे आणि पुढे चाललो आहे. भरपूर ह्या वेळेस तर 8 जण आहेत. टोटल 8 जण आहेत. अभिचे मित्र आहेत आणि अभिचा भाऊ आशुतोष तो पण आलेला आहे आणि त्याची वाईफ पण आलेली आहे. असे सर्वजण आम्ही जवळजवळ 8-1 जण आहोत. ओके आणि खूप चांगला व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवतो. तुम्ही पण एन्जॉय कराल मस्तपैकी. आय होप सो. चला मग एन्जॉय करत. यस लाईक शेअर अँड सबस्क्राईब. ओह माय Subscribe. थँक्स सबस्क्राईब सबर रबर सगळं स्क्राईब. वरती गेल्यावर कळलं. आई शपथ ही डायरेक्ट वरच्याच गोष्टी करते. आगला निशाणा आप हो. चिमट्या तू वर बघ. वर बघ. आणि हा चाललाय बघा. हा डायरेक्ट नवी मुंबईमध्ये उतरणार आहे बहुतेक. याला नवी मुंबईमध्येच उतरायचं आहे. पनवेलचे लोक फ्लेक्स करणार आहेत आता. बघा
भारी व्ह्यू आहे. आणि इथे गणपती आहे, या साईडला गणपती आहे. बघू शकता. जरा आपला कॅमेरा गरीब आहे पण हे पण नाही. आता आम्ही मस्तपैकी फोटोग्राफी केली आहे आणि आता आपण निघतोय गणपतीचं दर्शन घ्यायला. इकडे चालू आहेत फोटोग्राफी चालू आहे. बघ 2-2 हो, ते पण 2-2 फोटो फोटोग्राफी करतोय ते तुझ्या आशुतोष नागवेकर स्वतः हजबेंड. आता आम्ही गणपती आहे तिथे लोकेशनला पोहोचलोय. कुठनं जायचं काय माहिती. पुढे मे बी कमान लागेल मला. परत रिपीट अशू परत प्रश्न सेम प्रश्न. ओरिसा इथे काय ठोकलं आता? ओरिसा इथे काय ठोकलं? आय थिंक अक्षय. ये ब्लॉग में डालना पड़ेगा. तुला कंटेंटची कमी नाही. म्हणजे आज मला ठोकायलाच घेतलाय सगळ्यांनी. डायरेक्ट ठोकाठोकी. कॉन्टॅक्ट मिळाला. हे लोक बोलले एवढे मागे राहिले. ते फोटोग्राफी चालू आहे त्यांची. नाही फोटोग्राफी नाही झाली आता शिव्या घालतात. इकडनं आम्हाला गणपती बाप्पा दिसतोय. यू कॅन सी थ्रू दी झूम. बघू शकता खूप मोठा गणपती आहे. चला निसर्ग राजा कड्यावरचा गणपती. कड्यावरचा गणपती आहे. तुम्ही आला आहात कड्यावरच्या गणपतीला बघायला. रिव्हील करा गणपतीचं. करतोय रिव्हील. कॅमेरामध्ये कितपत येत आहे. गणपती येते. आपण जाऊया तिकडे. हां आता आपण तिकडे जाऊया. ओके पुढून रस्ता आहे, काही वाद नाही आहे. पुढून रस्ता आहे अशीच आशा ठेवतो आणि पुढे जातो आता आम्ही चालत. बघूया पुढे रस्ता असेल. हे जा पाठी पाठी. आता आम्ही टाइमपास करतोय. एकदम ही बंद कर. माझा बोट मध्ये आला. हा मग येऊ दे काय फरक नाही पडत. नाही मध्ये म्हणजे काय माहिती तुला बघायचं चालू केलं अक्षय? जाम बघायचं. आता आम्ही टाइमपास करतोय. Avengers, you ready? Let's go. आता आम्ही पेरू घेतले. हा नाही हा भोपळा आहे. भोपळा छोटा आहे. भोपळा. छोटा भोपळा हे बघा एक खाते पेरू. इकडनं घेतले आणि आहे ना इथनं गणपतीकडे जायचं. इथून इलिशावाडी पण दिसते. हे बघा इथनं आहे ना गणपतीकडे जायचे त्या साईडला आहे का? रस्ता आहे. त्या साईडला आहे का? ओके पूर्ण खाली असं कर्जत जातं. पण त्या साईडला असेल ना? तिकडे 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 गणपती आहे. ओके आणि हा मस्त असा सुंदर व्ह्यू आहे. यू कॅन सी द व्ह्यू. हे पाणी इथून गावात जाऊन जातं का? व्हेरी नाईस. इट्स लुकिंग व्हेरी गुड. हा मी आता इथनं पाठून उतरलो खाली. ओके वरनं खाली येतो आणि थेट चाललो आहे गणपतीकडे. गणपती बाप्पाकडे चाललो आहे. थोडंसं अवघड वाट आहे पण एवढी पण नाही की उतरू शकत नाही. इझिली उतरू शकतो. शंकर आणि गणपतीचं मंदिर आहे. हे थोडंसं अवघड वाटायला लागलं मला पण उतरू शकतो आपण. एवढं काय अवघड नाही आहे. चला अशक्य हे अशक्य हे शक्य करतील स्वामी. इकडनं किल्ले वेबला जायला रोड आहे. ओके आणि आम्ही वरतून आलो आहे. वरतून खाली आलो आहे. द राईट टर्न जो आहे तो किल्ले पेबला विकटगडकडे जातो आणि लेफ्ट टर्न जो आहे तो जातो गणपतीकडे. गणपती बाप्पाकडे जातो. तर आम्ही आता बाप्पाला भेटू, बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग जाऊ पेफूडला. पेफूड विकटगडकडे. तर तुम्ही बघू शकता थोडंसं कॉम्प्लिकेशन्स आहे इथे. जरा दगडं बिगडं हे झालेले आहेत पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही पोचू आता सावकाश सावकाश. रस्ता खूप म्हणजे असं जड नाही आहे. थोडंसं छोटी वाट. हो
पोचतोय सावकाश चाललोय आणि व्हिडिओ शूटिंग करताय. बाप्पाच्या जवळ आलोय आम्ही. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. आता चाललोय बघून आता डायरेक्ट दरीच आहे. आर्यन द बॉय. म्हणजे विचार कर 1 MB म्हणजे एक फोटोचा 4 MB घेत होती ती. आता आम्ही आलो इथे. इथे असं गणपतीचं हे आहे. असं जायला आहे. आणि हे सर्व इथे आहेत फ्रेंड्स आमचे फ्रेंड्स लोक. असं जायला लागतं. आतमध्ये आहे. अरे धर ना, धर फक्त. घेऊ काय नाही पण ते वरती पिशू आम्हाला बाकी काय नाही. बॅगी जेवणी टाकल्याची बरी आहे. चला तिकडे त्यांना काय माहिती नाही वाटत. तुला काय नाही करणार बाकी काय नाही. हा जुना पहिला. अच्छा, म्हणजे हे नव्हतं केलेलं रंगकाम वगैरे नव्हतं केलेलं. हे पहिले स्थापित गणपती आहे पूर्वीपासून. गेला का नाही आहे ना. ते राजाराम खडेनी बनवलंय. हा, तिथे लिहिलंय ना. ते नाव मी टाकला. ते स्वतः नाव ना किती टाकलं ते आता ते एक्सपायर झाले. गणपती कसं बनवून गेला बघा. तो आकार देत गेला पण तेव्हा काय फेस म्हणजे असं बघा. हा पुरा तुमचा गणपती पण खाली मूर्ती नाही. 2 खांबावरती आहे फक्त. हा अच्छा, मग नंतर हे बांधलं का? हे नंतर हे केले. हे महाराजांचं पण केले इथे. हा बरोबर. 2004ला त्यांचं काम चालू केलं त्याचं गणपतीचा. म्हणजे तुम्हाला स्टोरी आणतो. माथेरान स्टेशनला गाडी उभी होती आपल्या नेरळ स्टेशनला. माथेरान त्या गाडीवरती पायलट होते ड्रायव्हर राजाराम खडे. हे असे बाकी टॅक्सी येतात वगैरे आता तसं नाही टॅक्सी आज तिथून खाली येतात ना. तिथे माथेरानचे म्हणजे ट्रेन होती ना गाडी. तिला ड्रायव्हर त्या गाडीवर होते. त्या ड्रायव्हर उंदीर चढला त्यांच्यासमोर इंजिनमध्ये. अच्छा, त्यांनी प्रयत्न केला गाडा तो काय निघला नाही. मग जेव्हा त्या गाडी इथं आली त्या घाटापाशी तिथं त्यांनी जम्प केली. अच्छा, हा मग त्याला ते सक्सेस झालं. इथं 2004ला त्यांनी पहिले हा रस्ता बनवला खाली यासाठी. आणि मग मूर्तीचं काम चालू केलं त्यांनी. आणि 18ला गणपती पुरा झाला. 14 वर्षासाठी बनवला. बापरे, आहेच कारण दगडामध्ये एवढं हे केलं. सेफ दिला त्याला, सेफ दिला. हे परत पेपला पण ते मंदिर बनवला. शिड्या बनवल्या. वरचं मंदिर सर्व तिकडे काम करत गेलं. 14 वर्ष त्यांनी काम करत होतं तिकडे. ओके. 52 फुटाचे आहे. 52 फुटे. एक पुरा काय नव्हतं इथं. पुरा एकदम हे होतं. लेवल केलं पाहिजे त्यांनी. अच्छा, चालेल. थँक्यू बघा. डिसेंबरला भंडारा असतो. ही मूर्ती स्थापना दिन आहे. खालच्या मूर्ती दरवर्षी डिसेंबरला भंडारा असतो. ते डिसेंबरला 20 तारखेच्या आसपास असतो. वर्धापन दिन. वर्धापन दिन. आता आम्ही इथनं राईड घेतोय. विकटगडकडे चाललोय. ओके. आणि पूर्ण बेकार आहे.
चॅलेंजिंग आहे थोडंसं. बघा इथं सर्व पर्वतरांगा दिसतात. ओके, कॅमेरामध्ये जर येत असेल ना तर सर्व पर्वतरांगा दिसतील. ओके, आणि सर्व माहितीच आहे सह्याद्रीवर सर्व असं जवळजवळच वाटतं. एकाही कुठल्याही गडावर गेलो तरी पण सगळे गड व्यवस्थित दिसतात. दॅट इज अ गुड थिंग्स. आणि असं नेचर कनेक्टेड आपलं सह्याद्री आहे. चला आता आपण चाललो आहे विकटगडकडे. चला चालतोय. थोडंसं रिस्की वाटतंय. डायरेक्ट खाली म्हणजे विचारच नाही करायचा कुठल्या गोष्टीचा. डायरेक्ट रप्पन खाली जायचं आणि पटकन वरती जायचं असा मार्ग आहे. चालतोय कसे तरी सावकाश सावकाश. आता आम्ही अशा ट्रॅकवर पोहोचलेलो आहोत जिथे मुळात मुलींनी होप सोडलेले आहेत ऑलमोस्ट. थोडा जर तुम्हाला मरायचं असेल तर आणि जर तुम्हाला मरायचं नसेल तर इकडे या. नाही असेल तर इकडे या. हे बघून तुम्हाला प्लॅन बदलायला लागेल. हे बघा आणि सावकाश जा. या दोघांनी विचार करून आलेले. आणि यांना बघा घाबरलेत, फुल घाबरलेत. जमणारच नाही. केळीची पानं, करवंदाची झाडं ती कशी बसलेत आणि तुम्ही कसे बसलेत. तो बघा तो चाललाय. आता हे थोडंसं स्लोप आहे, डेंजरस आहे थोडंसं. नशीब पाऊस नाही ना ते स्लिपरी असतं. आता उतरतोय. होप सो आम्ही व्यवस्थित आणि चांगले उतरू. आणि डायरेक्ट दरी आहे. तू थांब फक्त तिथं उभा राहा. उतरतोय आम्ही सावकाश 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 सावकाश. काय विषय नाही तसा. विषय थोडासा गंभीर आहे पण तरी पण उतरतोय जेवढं जमेल तेवढं. आणि तसं तुम्हाला दाखवतो मी नंतर कसं आहे ते. हे बघा हे असं आहे विषय. असं कसं तरी करत आलोय. सावकाश सावकाश उतरतोय. पायऱ्या टाईप आहे पण थोडंसं कठीण आहे. कठीण वाट असं आहे सर्व वरती बघाल तर. ओके, आम्ही सावकाश सावकाश उतरतोय. काही वांधा नाही आहे तसा, काही प्रॉब्लेम नाही आहे. बाकीची आमची सगळी मंडळी गेली आहे. ओके, चला इथला थोडासा आठ पार करूया व्यवस्थित सावकाश. नंतर बघू पुढचं पुढे. डेंजर काम आहे बघा. विषय हार्ड आहे आणि सरकत चढत आहे आपला उतरत आहे. विषय डेंजर आहे आणि मी पण उतरतोय. जर व्लॉग नाही आला तर समजा मी अपलोड झालो. जरा आपली थैली धर जरा आईच्या गावात. आणि विषय हळूहळू आहे. आशूच्या पाठी अंडे स्लिपरी आहे. थांबा. कठीण का होतंय हळूहळू. वाटतच नाही काय. या वाटा कठीणच असतात. तेव्हाच तर आपल्याला त्या लोकेशनला जाता येईल. कुठे गेलं ते लोकेशन? तिकडे आहे. त्या लोकेशनला जायचं आहे आपल्याला. आणि इथे शिड्या आहेत लोखंडी. मला माहिती होतं पण आता इथनं शिड्या आहेत. ते उतरू वगैरे काहीतरी झालं वाटते नाही. ओके चला असं इथनं उतरायला आहे. ओके असं जायचं आहे. इथनं तिकडे जायचं असेल मे बी. तिथे तिथपर्यंत जायचं त्या गडापर्यंत. ओके चला तर मग जाऊया. जितकं कव्हर करता येईल मी तितकं कव्हर करतोय. ओके चला. इथं उतरतोय हळूहळू. जे कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल ना इथनं आम्ही असे आलोय चालत इकडे असं आणि वरती जायचं आहे. लाईक जरा कठीण आहे हो विकटगड जरा. आता आम्ही विकटगडच्या जवळ आलो आहे. भरपूर सारं चढलो. पाठच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलं असेल एका शॉर्टमध्ये की तिथनं खूप मोठी म्हणजे छोटे छोटे पायवाट आहेत. जरा रिस्की आहे. ओके सो आता आम्ही विकटगडच्या इथं आहोत. बघू शकता इथे. ओके इथनं आम्ही वरती जाणार. एकदा वरती गेलो की पोचलो. आणि हा सुंदर असा व्ह्यू आहे इकडे. इथे पण भारी आहे. म्हणजे सह्याद्रीचा नाद नाही काही. सह्याद्रीमध्ये एवढे चांगले व्ह्यू आणि जे नेचर कनेक्टेड आहे ना त्याचा नादच नाही कोण करू शकत. कोणच नाही करू शकत. सही आहे. चला तर मग जाऊ विकटगडावर वरती. तुम्हाला शंकराचं मंदिर आणि
ब्रुज दाखवतो गडाचा. चला इकडनं आम्ही चालत आलोय. सगळी इकडनं पब्लिक येते. सर्वचे सर्व उभट आहे बघा डायरेक्ट खाली. ओके वरती आता एवढा चढ आहे आणि हा एवढा चढ चढायचा आहे. आई शपथ लोक उतरली अक्षर आपल्या पासून भरपूर कंटाळलोय. एवढा चढ आहे ना तेवढा चढ चढायचा आहे. जाम बेकार गाईज. हा आहे पेप फोर्ट आणि आता मी ज्या ह्याच्यावर आहे तो पेप फोर्ट आहे. विकटगड आहे आणि एवढी हाईट आहे त्याची. मग ते कलावंती याच्यासमोर काहीच नाही आहे. ओके कलावंती कुठे गेला? त्या साईडला कलावंती आहे. तो हा कलावंती आहे आणि हा प्रबळगड आहे. ओके आणि हा आता असं वरती आहे अजून. म्हणजे आम्ही ऑलरेडी 2,500-3,000 फूट गाठलं आहे आणि त्याच्यात वरती आहे. आता आम्ही आलो आहे मंदिराजवळ जिथे दत्त महाराजांचं मंदिर आहे. ओके आणि प्रॉपर हाईट आहे. एवढी हाईट आहे भरपूर हाईट आहे आणि डायरेक्ट खोल आहे. हे मंदिर आहे महाराजांचं आणि डायरेक्ट खोल आहे इकडे. पाणी तुझं माझ्याकडे खाली जाऊ. थांबा एक मिनिट सगळं बघू दे. आम्ही इकडनं आलो. ओके आणि हा कम्प्लीट व्ह्यू असा दिसतोय. फायनली आता रिटर्न चाललो आहे परत. ओके माझ्या इथे आता काय बॅकअप राहिला नाही आहे तेवढा. बॅकअप इन द सेन्स की तेवढी चार्जिंग म्हणा आणि मोबाईलमध्ये पण स्टोरेजचा प्रॉब्लेम येतो आहे. सो मला असं वाटतं की मी जायचा थोडंसं कमी करीन पण होपसो जेवढं कवर करता येईल तेवढं मी केलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये. ओके आता इथनं उतरायचं आहे जायचं आहे. ओके चला तर मग गड उतरूया आणि जमलं तर खालती भेटू नाही तर मग मधले मी शॉर्ट घेतोच नाही तर डायरेक्ट खाली भेटूया. लेट्स गो. आता तुमची लायकी संपली तुम्ही गम बंद करा. 4 तास काय अरे 8 तास केलं. 0.03 झाला पाहिजे. पबजीच्या वार्ता चालल्या तिथं. आणि त्या अजितचा 15 मॅचेस मध्ये 130 काय बोलतोस? अजितला घेऊन चौथा आक्षेप घेऊ. तू गेला काय परत ब्लॉक. रिपोर्ट मिसबिहेविंग तू झोपलास नाही. पबजी खाली तू झोप पूर्ण आता गेल्यावर. पबजी खाली चालेल रिपोर्ट येईल डायरेक्ट. यस बॉस यस बॉस यस. हाय त्याला बोललो मी आपल्या 2 मॅच भेटल्या ना क्रिकेट खेळला बास फ्री हो बोल. चला आता आम्ही चाललोय बुरजावर. ओके इथे बुरुज टाईप आहे ते एक्सप्लोअर करतोय आम्ही. पाठीमागे माझ्या दिसत असेल सर्व आणि इथनं डायरेक्ट तिकडे खाली जायला रूट आहे. पण सध्या चालू आहे की नाही काय माहिती आहे. ओके ग्लाईड करायचं इथे बुरुज आहे. ओके सर्व भारी सीन आहे. सर्व बुरुज आहे. ओके एकदम भारी वाटते. कडक वारा आहे वरती मस्त थंड वाटतंय. पैसा वसूल आहे सर्व आणि भारी आहे. थोडंसं हार्ड आहे पण जमण्यासारखं आहे. भाई डायरेक्ट खचक्या हो इथना डायरेक्ट वरती. केबल तिकडे मध्ये कशी राहिली असेल त्याचा विचार कर. हो मध्ये एकच हे राहिले बघ. एकच आहे ते हुक. इथे ना थोडीशी फाटून राहिले. बघण्यात काय पॉइंट नाही खाली. खाली बघितलं तुला बोललं खाली बघितलं मला कोणतरी बोलवल्यासारखं वाटतं. खाली डायरेक्ट आहे. डायरेक्ट खाली आणि वरती. खाली जाऊन वरती असं आहे ना.
हे तिथं काय वाटतं माहिती आहे कलावतीला कसं वाटायचं की मला बोलवतं की सोबत चल, इथं पण असं वाटतं की चल जरा सोबत बघून येऊ. किती पब्लिक आली यारशी. हा जो समोरचा गड दिसतोय ना तो पूर्ण आम्ही चढलोय आणि उतरलोय. वाट लागली, थोडंसं कठीण आहे आणि स्ट्रेट आहे. ओके, जर व्हिडिओमध्ये दिसत असेल तर भरपूर सारी पब्लिक आली आहे आणि नॉन महाराष्ट्रीयन पब्लिक आहे. ओके, भरपूर सारी पब्लिक आहे. ओके, जरासं गड आहे, कठीण आहे. कठीण म्हणजे जरासं भरपूर वॉकिंग आहे, चालायला भरपूर आहे. असेल यार 7-1 किलोमीटर तर असेल ॲप्रॉक्स. ओके, मी पण जरा सांभाळूनच चढतो आहे. ह्याच्यामध्ये जर दिसत असेल तर हे सर्व असं आहे, डायरेक्ट स्लाइडली जरा जरी हे गेलो तरी खालीच आहे डायरेक्ट. ओके, आणि सर्व येतात ऑलरेडी भरपूर, म्हणजे कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल की नाही मला माहिती नाही, पण असं आहे गड एकंदरीत. ओके, हा ट्रेक कलावंतीपेक्षा तरी जरा जास्तीच कठीण आहे. कठीण म्हणजे थोडंसं चालायला आहे आणि जरा कडेवाट आहे, कड्याच्या साईडनी आहे, ह्या सर्व गोष्टी आहेत, त्याच्यामुळे थोडंसं कठीण वाटतं आहे. बाकी आहे, उन्हाचं नाही यावं, थोडा आम्हाला उशीर झाला काही कारणास्तव, पण उन्हाचं नाही यावं, व्यवस्थित सकाळी पहाटे चढावं 6:30ला. ओके, इथपर्यंत वरती असू, वरती जाऊन सर्व गोष्टी करू शकतो आणि मग उतरायला 10 वाजले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. सो उन्हाचं तर मी प्रेफर करीन की नकोच, कारण एनर्जी भरपूर डाऊन होते. इथे प्यायची वगैरे काहीच सोय नाही आहे. जसं की आता बघताय हा पूर्ण स्लिपरी आहे. आता हा डाऊन आहे, थोडंसं चढायला प्रॉब्लेम होते, कारण मी पण घातलेत क्रॉक्स, हां त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतं. मी प्रेफर करीन की तुम्ही शूज घालून या. ओके, शूजमध्ये थोडंसं बेटर आहे कम्पेअर टू क्रॉक्स. ठीक आहे, हां आता मी बसलो आहे, जाम वाट लागते. चला चढतो, पुढचं जेवढं पॉसिबल होईल तेवढं कवर करीन. ओके चला, फायनली वरती आलो आहे. इथनं निघालो आहे, आता इथनं पुढे गाडी पार्क केलं आहे माथेरानच्या हिल स्टेशनच्या इथे पार्किंगमध्ये. तिथे जाऊ, तिकडनं मग पुढे जेवू वगैरे, काहीतरी पाणी पिऊ पहिले जायच्या आधी, मग जेवू वगैरे खाली कुठेतरी एखादा स्पॉट बघून. ओके चला तर मग भेटूया लंचच्या इथे हॉटेलमध्ये. आता आम्ही सकाळी जिथनं आलो त्या रूटनी, त्या रूटला पोचलो आहे. नाही नको, तिकडनं जाऊ. नाही रे, चला इथनं समोरून रूट आहे, तो लेफ्ट मारायचा. आता आम्ही इथनं जातो आहे वरती. ओके, हॅलो, हां फायनली आलो इथे. आता हां भरपूर सारी पब्लिक आले, जाम गाड्या लागल्यात. आणि जेवढा इझी आहे तेवढा, म्हणजे जेवढं समजतं तेवढं इझी नाही आहे, कारण खूप चालायला लागते. याच्यात चालायला आहे, क्लिंबिंग आहे थोडंसं मध्ये. ओके, काय काय रूट्स असे आहेत की जिथे पाय पण स्लिप होतात. ओके, नशीब थँक की पाऊस नव्हता, नाही तर अजून स्लिपरी झाला असते सर्व. इझी नाही आहे, ज्याला चालायची सवय त्याला काहीच नाही वाटलं. आम्ही जाम कंटाळलो आहे. आणि पाण्याच्या बॉटल मला असं वाटतं की तुम्ही जेवढे पर्सन जाल त्याच्यापेक्षा जास्त 2-2 बॉटल तरी प्रत्येकाकडे ठेवून द्या, तर ते बेटर राहील. आमच्या इथे कमी होतं, 1-1 पर्सनकडे 1-1 बॉटल होती आणि ते आम्हाला कमी पडलं. येताना पाणीच नाही आणि आता आम्ही खूप तहानलो. जवळजवळ 2 किलोमीटर 2-3 किलोमीटर तर आरामात असेल, जास्तच अंतर असेल, 4 किलोमीटर तेवढं चाललो आम्ही. आणि आता पाणी शोधतो, तर पाणी पिऊ आणि मग गाड्या काढू आणि पुढे जाऊ. चला तर मग गाडीजवळ चाललो आम्ही. गाडी काढतो आणि निघतो परतीचा प्रवास. गाडी जाम लांब लावली आहे, जाम लांब आहे गाडी. एवढं तरी अंतर आहे चालायला, ज्या ह्याने वाटतंय दिसतंय ना कॅमेरामध्ये तेवढं अंतर आहे. वरती आहे, चला.
घ्यायचं बाय भेटू आपण. फायनली आम्ही आमच्या स्वतःच्या लोकेशनला पोहोचलो आहे इकडे करंजवाडीमध्ये. आणि ब्लॉग मी इथेच एंड करतो. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असेच कनेक्ट राहा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.